तर सगळ्यात आधी फ्रेंड्स मी या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता. 32 साईज आहे आणि एकदम प्रॉपर असं ब्लाऊज जे आहे आपलं बसलेलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. बॅक नेक जो आहे आपला 10.5-11 इंचाचा आहे. बॅक नेकसुद्धा तुम्ही बघू शकता. इतक्या डीपासून सुद्धा आपलं जे शोल्डर आहे अगदी व्यवस्थित बसलेलं आहे. बऱ्याच जणांचं काय होतं, बॅक नेक जो आहे डीप असला की शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा. प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अगदी व्यवस्थित शोल्डर बसतात. तर हा आपला मेन पीस आहे जो 1 मीटर कस्टमरने दिला होता शिवायला. आणि जसे की शॉर्ट स्लीव्ज आहेत, सो 80 सेंटीमीटर अस्तर जे आहे तर ते बास होतं. पण तुम्ही त्यामध्ये जर कप्स लावणार असाल तर 1 मीटर अस्तर घ्यायचं आहे आपल्याला. आता सगळ्यात आधी आपण हे पेपरवरती मार्किंग करणार आहोत 32 साईजचं प्रिन्सेस कटचं. जर तुम्हाला 32 साईज प्रिन्सेस कट स्टिच करायचं असेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवून किंवा सेम हेच मेथड ठेवून तुम्ही कटिंग करू शकता आणि एकदम छान असा ब्लाऊज जो आहे तुम्ही स्टिच करू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे आणि 32 साईजला आपल्याला पूर्ण उंची जी आहे तर ती 13 + 1 इंच 14 इंच उंची व्यवस्थित बसते. सो 32 साईजला जर तुम्हाला उंचीचं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही जास्त उंची जर असेल तर 13.5 इंच घेऊ शकता. बट 13 उंची जी आहे पूर्ण उंची आपली व्यवस्थित बसते. त्यानंतर आपले जे शोल्डर आहे तर ते 5 इंच घ्यायचं आहे. तर 32 साईजला शोल्डर 5 आणि मुंडा जो 5.5 आहे अगदी परफेक्ट बसतो. सो इथं बघू शकता पूर्ण उंची मी 13 + 1 इंच 14 इंच घेतली. त्यानंतर शोल्डर जे आहे 5 इंच घेतलं. मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच. आता 32 साईजचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर 8 इंच. तर 8 इंच आपण छातीचं जे मार्किंग आहे तर ते करणार आहोत आणि त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता हे 8 इंच मी छातीचं माप आपलं जे आहे तर ते घेतलेलं आहे. आता त्यानंतर 2 इंच त्याच्यामध्ये परत आपल्याला मार्जिन जे आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता जी कमर आहे, कमर मी घेतलेली आहे 7 इंच. 7 + 2 इंच कमरेमध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती. बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती. आणि जो शेप तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला तो द्यायचा आहे. आता बघा 2 इंचचे एक्स्ट्रा माप मी घेतलं होतं. तिथंपर्यंतच आपल्याला दोन्ही मुंड्याचे जे शेप आहे तिथंपर्यंतच आपल्याला द्यायचे आहे. त्याच्या पुढे आपल्याला तो शेप जो आहे घेऊन जायचा नाही आहे. बरेच जण काय करतात की पूर्ण टोकापर्यंत शेप देतात आणि काय होतं की फिटिंग करत्यावेळी मग आपल्याला मागचा पुढचा भाग कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा जो शेप आहे तो द्यायचा आहे. त्यानंतर गळा रुंदी जी आहे मी घेतलेली आहे 2.25 इंच. तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. तर मी 2.25 घेतलेली आहे कारण कस्टमरला जी आहे थोडीशी शोल्डरची जी पट्टी आहे तर ती छोटीशी हवी होती. सो 2.25 इंच घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा जो गळा आहे मी घेतलेला आहे 6.5 इंचावरती. म्हणजे बघू शकता फ्रंटला सुद्धा गळा डीप आहे आणि बॅकला सुद्धा गळा डीप आहे. आता प्रिन्सेस कटच्या कट पॉईंटचं जे माप आहे मी घेतलेलं आहे 3.5 इंच. आणि बस्ट पॉईंटचं जे माप आहे वरून शोल्डरपासून खाली आपल्याला घ्यायचं आहे 9.5 इंच. तर हे 9.5 इंच आपण घेतलं. त्यानंतर आता दाखवल्याप्रमाणे आपण एक अशी लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आहे. आता बस्ट पॉईंट आपण इथं मार्किंग करून घेतलेला आहे. वरून खाली आपण 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता बघा व्यवस्थित पफ यायसाठी आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही साईडला 1.5 इंच माप घ्यायचं आहे. म्हणजे टोटल 3 इंच माप होतं. आणि छातीला जो आहे प्रिन्सेस कट अजिबात चपटा वगैरे बसत नाही. एकदम व्यवस्थित असा लुक येतो घातल्यानंतर सुद्धा. आणि फुगीरपणा जो आहे म्हणजे कप जो आहे आतमध्ये खूप जास्त येतो. त्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे एकदम छान बसतं. आता हे बघा दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला सिंपल असं काय करायचं आहे बघा, प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो द्यायचा आहे मुंड्यामधूनच. तर मुंड्याच्या बरोबर कोपऱ्यातूनच आपल्याला प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. त्यानंतर फ्रंटचा जो गळा आहे मी काढलेला आहे पंचकोनी. तुम्ही गोलही ठेवू शकता किंवा पंचकोनी जसा मी इथं काढलेला आहे तसाही ठेवू शकता. थोडासा बाहेरून जो आहे आपल्याला आकार घ्यायचा आहे कारण पंचकोनी गळा जो आहे थोडासा पसरलेलाच तो चांगला दिसतो. आता हे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे पेपरवरती आपण करून घेतलेलं आहे. आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. आता फ्रंट आणि बॅक जो आहेत आपल्याला सेपरेट काढून घ्यायचे आहेत.
आणि शोल्डर पडू नये यासाठी सुद्धा आपल्याला फ्रंटचे पार्ट जे आहेत कशा पद्धतीने ते अस्तरवरती ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित फिटिंग ब्लाऊज बसेल, तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्ही मध्ये स्किप केला तर तुम्हाला अजिबात कोणतीही व्यवस्थित डिटेल माहिती जी आहे ती भेटणार नाही. महत्त्वाच्या टिप ज्या आहेत मी ज्या काही तुम्हाला सांगणार आहे त्या विसरून जातील, त्यामुळे व्हिडिओ एकदम कंटिन्यू बघा. आता मी पुढचा गळा कट केलेला आहे आणि बॅकचा आपला बॅक पार्टसुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर फ्रंटच्या मुंड्याचा शेप जो आहे आपल्याला न विसरता इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता हे बघा आपले फ्रंटचे पार्ट. त्यानंतर आता आपल्याला इथं स्लीवचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. आता स्लीवसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बरेच जण मला कमेंट करतात की तुम्ही स्लीवचं कटिंग जे आहे दाखवत नाही, तर स्लीवचं कटिंगसुद्धा मी इथं दाखवत आहे. आता बघा स्लीव जर मला रेडी करायची होती 3 इंचाची, सो 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे 4 इंचावरती मी स्लीवचं माप घेतलं. 8 इंच आपण छातीचं माप घेतलं होतं, त्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे 32 साईज आपण तयार करत आहोत. सो त्याचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आपल्याला यामध्ये वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे हाताच्या घडीचं माप मी 8.5 इंच घेतलं आणि 3 इंच जे आहे आपल्याला इथे घ्यायचं आहे शेपसाठी खाली. 2 इंच परत आपण आतमध्ये घेतलं. त्यानंतर एक क्रॉसमध्ये आपल्याला लाईन मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि 1.5 इंचाचे 3 पॉईंट जे आहेत आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्लीवचं कटिंग कळलं नसेल तर माझ्या चॅनलवरती सेपरेट पर्सनली जे व्हिडिओ आहेत सविस्तर माहिती दिलेली आहे स्लीवची, तर ते तुम्ही व्हिडिओ जे आहेत बघू शकता. त्यामध्ये फक्त तुम्हाला स्लीवचं कटिंग मी सांगितलेलं आहे. आता हात रुंदीचं जे माप आहे 7 + 2 इंच 9 इंच मी घेतलेलं आहे. तर हात रुंदी आपली थोडीशी जास्त होती क्लायंटची, सो इथं आपलं माप जे आहे तर ते एकदम बरोबर आलेलं आहे हाताच्या घडीचं आणि हाताच्या रुंदीचं. आता जो पुढचा शेप आहे तो मी लगेच कट करत नाही, तो मी स्लीव जोडत्या वेळीच तो कट करत असतो. सो तुम्ही अगोदर कट करून घेतला तरी चालेल. आता जे सगळे पार्ट आहेत मी कट करून घेतलेले आहेत पेपरवरती. आता आपण हे अस्तरवरती कट करून घेऊयात आणि मेन पार्ट जो आहे अस्तरवरतीच आहे. आपल्याला किती वाढवायला लागतं किंवा कुठे किती वाढवायला लागतं तर ते व्यवस्थित बघा. तर पहिल्यांदा आपण बॅक पार्ट जो आहे तर तो इथं काढून घेत आहोत. तर बॅक पार्टमध्ये कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही. जसं आपला पेपरचा पार्ट आहे तर तोच अस्तरवरती बॅक बाजूला ठेवून अस्तर जे आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला जे स्लीवचं कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता स्लीव्स. तर व्यवस्थित अस्तरवरती जे पॅटर्न आहेत व्यवस्थित आपल्याला ठेवून कट करून घ्यायचे आहेत. सो इथे मी पॅडेड ब्लाऊज हा तयार केलेला असल्यामुळे मी डबल अस्तरचे जे पार्ट आहे तर यावरती काढून घेणार आहे. जर तुम्हाला कप्स लावायचे नसतील तुम्ही अस्तरवरती सिंगल पार्ट कट करायचे आहेत. आता मी हे डबल करून घेणार आहे फ्रंट पार्टचं, कारण त्याच्यामध्ये कप्स घालून स्टिच करणार आहे. आता स्लीवसुद्धा आपण ही कट केलेली आहे. आता त्यानंतर फ्रंटचा जो पार्ट आहे आपला गळ्याची ज्या साईडचा जो पार्ट आहे आपला तर तो अस्तरवरती आपल्याला तो क्रॉसमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे तर ते पडणार नाही. गळा कितीही डीप असू दे, पण जर आपण अशा पद्धतीने जो पार्ट ठेवतो अस्तरवरती तर तो शक्यतो आपलं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडत नाही. मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. आयन हुकच्या साईडला मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे आणि बाकी आहे तसं आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जी बाजू आपली दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार आहे तर त्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही थोडासा इथं स्लो करा, कारण ही जी माहिती आहे तर ती एकदम व्यवस्थित तुम्ही घ्यायला हवी. जर तुम्ही हे मार्जिन वाढवून नाही घेतलं तर प्रिन्सेस कट जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला व्यवस्थित बसणार नाही. सो व्हिडिओ तुम्ही जर कळालं नसेल तर परत एकदा बघा की मी किती आणि कुठे वाढवलेला आहे. आता परत एकदा मी हा जो पार्ट आहे तर तो कटिंग करून घेणार आहे. जसं की मी मगाशी म्हटलं मी कप्स लावून घेणार असल्यामुळे डबल पार्ट मी इथं काढून घेणार आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तोही आपल्याला अशा पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे. आता ही बघू शकता ही कमरेकटची साईड आहे आपली, जिथे आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे.
त्यानंतर जी बाजू आपली दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार तर तिथे सुद्धा शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच घेतलेली आहे. आता परत अजून एक आपण हा जो पार्ट आहे तर तो काढून घेणार आहोत अस्तरवरती. तर फ्रंटचे डबल पार्ट आपले येतात. आता अस्तरवरचं सुद्धा कटिंग जे आहे आपलं प्रॉपर आपण करून घेतलेलं आहे. आता मेन कापडावरती आपलं हे जे सगळे पार्ट आहेत तर ते ठेवून कट करायचे आहेत. मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही. जसं आपण अस्तर कटिंग केलेलं आहे तेच ठेवून आपल्याला मेन कापड जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे. कारण अस्तरवरती आपण सगळे जे मार्जिन आहे ते वाढवून आपण कट केलेलं असल्यामुळे मेन कपड्यावरती आपल्याला वाढवायची काही गरज नाही आहे. तसे ठेवून आपल्याला हे कट करायचं आहे. आता जशा लाइनिंग होत्या त्यानुसार मी पॅटर्न जे आहे ठेवलेले आहेत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.